जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आजचा आपला 0 आवर आहे ग्राउंड झिरोवरून आणि ग्राउंड झिरो आहे मूड मराठवाड्याचा. आपण मराठवाड्यातील बीड शहरातील नागरिकांशी चर्चा करत होतो. मी आपल्याकडे येते. काय सांगाल, बीडमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो? बीडच्या सर्वांगीण जर विचार केला तर बीडच्या युवकांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लग्न करणे. आणि लग्न करण्यासाठी एक मुलगी लागत असते. ज्या मुली इतर जिल्ह्यामधनं बीड जिल्ह्यामध्ये येत असतात त्या येण्यासाठी उत्सुक नाही आहेत. का बरं? का कारण आहे? याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्याची प्रतिमा बऱ्याच मोठ्या प्रमाणात डागाळली गेलेली आहे. आणि मग डागाळलेल्या प्रतिमेचा आधार घेऊन आम्ही सगळे युवक पुढे चाललो आहेत. कशी डागाळली असं आपण म्हणा? डागाळली म्हणजे आता प्रत्येक वेळेस जसं समजा तुम्ही सुद्धा आम्हाला प्रश्न काय केला की या ठिकाणी जाळपोळ झाली. आता जाळपोळचं काय प्रमाण होतं, कुणी केलं, काय केलं, कसं केलं, म्हणजे असुरक्षिततेची भावना आहे का महिलांसाठी? असुरक्षिततेची भावना आहे हा विषय मॅडम, सर्वात अगोदर जे बीडमध्ये जाळपोळ झाली, आता 2 समाजामध्ये वाद झाला आणि त्या वादामुळे जे सध्याच्या परिस्थितीला 2 समाजामध्ये जे तर वाद आहे आणि ह्याचे परिणाम लोकसभेला सुद्धा दिसून आले आणि येणाऱ्या विधानसभेत हे परिणाम दिसून येणार आहे. कारण की काही जे माथेफिरू होते त्यांनी हे जाळपोळ केली. तशाच प्रकारे गजापूरला सुद्धा काही असे विशिष्ट शक्ती जे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या, आणि काही महाराज असे स्टेटमेंट दिले की त्यामुळे हिंदू मुसलमान वाद होणार आणि पुढे सुद्धा असे होऊ शकतात. पण मुख्यमंत्री साहेब आपले त्यांची पाठराखण करत आहे. हे एक संविधान पद जे आहे मुख्यमंत्रीचा, अशा माणसाला जर तुम्ही पाठबळ देत असेल तर मुस्लिम समाजामध्ये ह्याचा मेसेज काय जाणार? आणि ह्यामुळे आमचे जे युवक आहे तुम्ही प्रोत्साहन करायले, मग प्रोत्साहन दिलं आमच्या लोकांना की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, रोडवर या, तर हे सगळं थांबलं पाहिजे. आणि जे नक्कीच, आणि याचा परिणाम समाज जीवनावर, समाज मनावर नक्कीच होईल. मुलींच्या सुरक्षेविषयी आपण प्रश्न केला. इथला बीडचा एक प्रश्न आहे मायनॉरिटीचा खास करून. गेल्या 20 वर्षापासून मुलींसाठी एक हॉस्टेल मागतायत सर्व मायनॉरिटी मिळून. एक हॉस्टेल, जितके राजकीय झाले, नेते झाले, मंत्री झाले, सगळे झाले, सर्व पार्टी झाले, परंतु कोणीही मायनॉरिटीसाठी एक हॉस्टेल, एक भाषेसाठी उर्दू घर इथे आणू शकलं नाही. जर इथे मुलींसाठी हॉस्टेल नसेल तर त्यांची राहण्यासाठी, शिक्षणाची सोय कशी होणार? ते जाणे येण्यामध्ये खेड्यापाड्यातून ते येणार आहेत, त्यांची सुरक्षा कशी होणार? नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला आणि यांनी सुद्धा मांडला. त्यातूनही असुरक्षिततेचीच भावना येते. आपण काय सांगाल, बीड हे महिलांसाठी सुरक्षित आहे का? बीडचंच वातावरण आहे. लोकसभा, विधानसभा आपण जातीयतेवर ओबीसी मराठा बघतोय, परंतु आज घडीला बदलापूर सारखी एक घटना झाली. आज आमच्या 2 वर्षाच्या लेखी बाहेर काढण्यासाठी आम्ही घरामध्ये रडतोय. का? कारण आम्हाला माहिती आहे की सरकार कुठलंही असू द्या, परंतु स्वराज्याच्या, शिवाजी महाराजांना रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले होते. पुन्हा स्वराज्यात तेच होत आहे. आपण कुठल्या स्वराज्यात राहत नाही, शिवाजी महाराज स्वराज्यात राहतोय. आमच्या लेखी तुमच्या मार्फत आम्हाला एवढंच प्रश्न आहे, लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल, जो कोणी भारत असेल आमच्या लेखी सुरक्षित असू दे. आम्ही त्याला विधानसभेत असू दे का लोकसभेमध्ये. नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण हा मुद्दा खरंच कोणी उमेदवार उचलेल का, हे खरं तर बघावं लागणार आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं मला एका शब्दात प्रत्येकानं उत्तर द्यावं. प्रश्न हा आहे की आपण स्वतः काय बघून मतदान करणार? आपल्या जातीचे प्रश्न, आपल्या धर्माचा प्रश्न, आपल्या गावाच्या विकासाचा प्रश्न, की इतर सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न? मग त्यात महिलाही आल्या आणि इतर विषय पण आले. आपण ह्या 4 पैकी कुठल्या गोष्टीला पाहून मतदान करणार? एकच सामाजिक सुरक्षा, विकासाच्या मुद्द्यावर. मी स्वतः उमेदवार असल्यामुळं मी ह्याच गोष्टीवर निवडणूक लढवणार आहे. विकासाच्या, सामाजिक सुरक्षा, क्योंकि समाज सुरक्षा रहेगा तो सब चीज मिल जाएगी आपको. फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्याला पाहू. विकासाच्या मुद्द्यावर सुरक्षित असले पाहिजे. सुरक्षित समाज सुरक्षा, समाज विकासाचा मुद्दा, विकासाचा, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच आमचा उद्देश आहे. विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असून यामध्ये जसं सांगितलं की मुलांसाठी इथे रोजगार निर्माणासाठी, उद्योगधंद्यासाठी MIDC मजबूत झाली पाहिजे. फक्त विकासाचे मुद्दे, सामाजिक प्रश्न व विकासाचा मुद्दा. सामाजिक प्रश्न व विकासाचा मुद्दा. सामाजिक प्रश्न आणि विकासाचा मुद्दा. विकासाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आम्हाला शांतता पाहिजे. विकासाचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट. सामाजिक सुरक्षता,
समाज सुरक्षा आणि विकास इथे असलेल्या लोकांना खरं तर हवंय फक्त सामाजिक सुरक्षितता आणि विकास. पण असं होताना आपल्या समाजात का दिसत नाही? येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचं प्रतिबिंब खरंच दिसेल का हे सुद्धा बघावं लागेल की निवडणूक आल्यानंतर नेत्यांची भाषणं, राजकारण्यांची रणनीती या सगळ्याला मतदाता सुद्धा बळी पडेल का? मराठवाड्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जे काय घडतंय, जे घडलं, जे पुढं काय घडू शकतं, या सगळ्याचं आकलन आपण करून घेऊया सुहास सरदेशमुख यांच्याकडून. ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. सुहासजी, एकंदरीत मराठवाड्याचं आजचं वातावरण काय म्हणतंय? लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजे साधारणतः बघायला असं मिळालेलं होतं की मराठवाड्यातून भारतीय जनता पक्षाला काही फारसं यश मिळालेलं नाही. आणि हा ट्रेंड कायमस्वरूपी राहतो का, हा सगळ्यांसाठीचा उत्सुकतेचा किंवा औत्सुक्याचा भाग असणार आहे. त्याचं कारण असं आहे की मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकत्रित झालेलं जे जनमत आहे ते जनमत कायमस्वरूपी टिकून राहील का, हा सगळ्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत आणि ज्या पद्धतीनं मधल्या 10-1 महिन्यात म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जरांगे पाटलांना सरकारने ज्या पद्धतीनं वेटेज दिलेलं होतं ते मागच्या काही दिवसांपासून ते मिळत नाही आहे किंवा दिलं जात नाही आहे, हे आता प्रकर्षाने दिसायला लागलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये कोणती भूमिका घेतात हेही औत्सुक्याचं आहे. ते ज्या प्रकारचे आत्ता त्यांचं बोलणं चाललं आहे ते बऱ्याचदा इशारेवजा आहे, म्हणजे त्यातून काही ठोसपणे ते समोर येत नाही आहे. म्हणजे इतक्या 288 मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे आणि लढवायचं का नाही हे आम्ही 15 दिवसांनी जाहीर करू, महिनाभराने जाहीर करू, असं जे एका अर्थाने जरांगे पाटील पण एक वेळकाढूपणा करतात. आणि तो जसं पुढे जाईल तसं त्यांना प्रिपरेशनसाठी म्हणजे समजा त्यांना निवडणुकीत उतरायचं असेल तर त्याला सुद्धा एक काहीतरी होमवर्क करायला लागेल ना, तर ते होमवर्क चालू आहे असं म्हणतायत. पण मराठवाड्याचं राजकारण किंवा येणाऱ्या निवडणुका या जसं सामान्यतः एक विचार आहे तसंच आहेत का? मनोज जरांगे यांच्या निर्णयावर त्या अवलंबून आहेत का? बऱ्याच अंशी याच्यामध्ये म्हणजे हे मत नाकारता येऊ शकत नाही की जरांगे पाटील त्याच्यामध्ये फॅक्टर नसतील. त्याचं कारण असं आहे की आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षासह सर्व पक्षाचे नेते जरांगे पाटलांना भेटून जात आहेत. राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांचेच पोरात वाटवं करायचं. जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल, त्यामुळे काढून ठेवा सगळेजण. त्यातून एक ठरणारे, बाकीचे जे वायाला गेले तरी चालतील. कोणाचा नंबर लागू शकतो त्याचं आज काही सांगू शकत नाही कुणी. मी पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात चाचपणी करणार आहे. एक उमेदवार जिल्ह्याच्या वतीनं द्यायचा आहे, तो सगळ्या जाती धर्माचे असणार आहे, नुसते मराठ्यांचेच नाही. आपले सरसकट सगळ्यांनी एकत्र यायचे आणि अपक्ष दणका भरा. ताण राहत नाही लोकांना, पण पंजा पक्षाचा नाही, कशाचा नाही. आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही. सरकारनं जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. तुम्हाला मराठवाड्यामध्ये फिरताना, मराठवाड्याचं राजकारण रिपोर्ट करत असताना आता काय जाणवतंय? मतदात्याचा कल काय आहे? लोकसभेच्या सारखाच निकाल येणार विधानसभेत की काही बदलू शकतं? आत्ता म्हणजे ज्या लेवलला ज्याला आपण नेरेटिव्ह म्हणूयात, ती नेरेटिव्ह सत्ताधारी पक्षाला सापडत नव्हतं मधल्या काळात. म्हणजे ते लाडली बहिणा आता त्यांनी करून पाहिलं, वेगवेगळ्या योजनांमधून मिळणाऱ्या पैशांच्या लेवलला अनुदानाची जी रक्कम आहेत त्या लोकांच्या खात्यात जाऊन पडत आहेत. तर ह्याच्यानी मानसिकता बदलते की नाही याची तपासणी साधारणतः सत्ताधारी पक्षाकडून होताना दिसते. आणि तुम्हाला काय वाटतं, ग्राउंडवर लाडकी बहीण योजनेचा काही फायदा सरकारला होताना दिसतोय का मराठवाड्यात?
नाही, आत्ता हे निवडणुकीनंतरच त्याच्यात क्लिअर होईल. पण लोक या योजनेच्या अनुषंगाने मला पैसे मिळाले की नाही हे तपासण्यासाठी जेव्हा येत आहेत तर ती संख्या किंवा त्याचा प्रतिसाद मात्र खूप जास्त आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे. महिलांनो, मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगेन हे कुठल्या जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही. योजना सक्सेस होतीये म्हणून विरोधकांचा तिळपापड झालाय, जळफळाट झालाय. आजचा रावण कोण आहे? आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे. त्याच्या बेंबीत बाण मारला की पुन्हा सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी परत येऊ. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. फार कमी 2 लाख मतांचा फरक आहे. 2 लाख. अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना त्या दिवशी वाढले. तुम्ही सरकारला ताकद दिली तर 1,500चे पावणे 2,000 होणार, 2,000 होणार, 2,500 होणार, आणखी ताकद दिली तर 3,000 होणार, त्यापेक्षा जास्ती ताकद दिली तर त्याच्यापेक्षा जास्ती टाकणार. कारण हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते टाकणारं आहे, हप्ते घेणारं सरकार नाही. खरं तर हा झाला मतदानाचा भाग. दुसरा भाग हा आहे की सध्या सामाजिक परिस्थिती कशी आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे एक आरक्षणाची मागणी असणे, त्याच्यासाठी आंदोलन होणे हा एक भाग आहे. पण दुसरीकडे हिंसा झाली, जाळपोळ झाली, हे सगळं लक्षात घेता समाज मन काय म्हणतंय, लोकांची मानसिकता कशी आहे, मनस्थिती कशी आहे, लोक घाबरलेले आहे का, समाज एकजूट आहे का, की ध्रुवीकरण आहे? ध्रुवीकरण तर निश्चितपणे झालेलं आहे. म्हणजे ते अगदी खोलवर रुजलेलं आहे. मध्यंतरी आम्ही एक रिपोर्ट केलेला होता की वसतिगृहामध्ये राहणारी मुलं जनरली एकमेकांची जात न विचारता राहतात. एखाद्या खोलीमध्ये सगळे विद्यार्थी राहतात तर तेव्हा जात विचारली जायची नाही. आता मुलं एकमेकांची जात विचारून राहतात. म्हणजे त्यांनी त्यांचा कम्फर्ट झोन हे जात बनवलं आहे. आणि असा जात हे कम्फर्ट झोन बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती अगदी गावापर्यंत रुजली. म्हणजे आत्ता आपण दिवसभरामध्ये बोलत असताना सुद्धा लक्षात असं येतं आहे की सगळ्या ओबीसी जातीतली लोक मराठा कुणबी किंवा शेतकऱ्यांच्या याच्यात कामाला जात नाही आहेत, किंवा ओबीसीचं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये मराठ्यांची माणसं जात नाही आहेत. ही जी प्रोसेस होती ती मधल्या काळामध्ये खूप तीव्र होती. आत्ता त्याच्यात थोडंसं मायन्यूट बदल हळूहळू होतील, पण त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न करायला लागतील. पुढच्याही काळात म्हणजे निवडणुका झाल्यानंतर सुद्धा सर्व राजकीय नेत्यांनी प्रगल्भपणे ह्या सगळ्या विषयांकडे बघायला हवं. आणि मग ती जी रुजवणूक आहे म्हणजे कुठेतरी मराठवाडा आत्ता शांत दिसतोय पण आतमध्ये काहीतरी खतखत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? निश्चितपणे ही खतखत खूप दिवसापासूनची आहे. म्हणजे ती आजची आहे असं नाही. मग त्या रोजगारांच्या संधीच्या निमित्ताने आहे, ती कापूस सोयाबीनच्या प्रश्नाच्या निमित्ताने आहे, ती वेगवेगळ्या कारणांनी कोणतीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही अशी जी भावना मराठवाड्यातल्या सर्व क्षेत्रातल्या सर्व माणसांमध्ये. उदाहरणार्थ पाणी नाशिक नगरवरून मराठवाड्याला मिळण्यासाठी एक संघर्ष स्वतंत्र करायला लागतो. एखादा आंतरराष्ट्रीय प्रकल्प मराठवाड्यात यावा ह्याच्यासाठीचं जे लॉबिंग करायला लागतं त्याच्यासाठी परत स्वतंत्र आणि हा रोष जाहीरच आत्ता असणाऱ्या सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या विरोधात जास्त असतो कधीही. त्यामुळे त्याचा फटका बसू शकतो असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे लोकसभेत तर बसलाच आहे आणि त्याबरोबर ह्या गोष्टींचाही फटका विधानसभेत बसेल का? असं होऊ शकतं. कारण आत्तापर्यंतचा तर लोकसभेचा अनुभव बघता तो बसलेला होता. म्हणजे काही बदल लोकसभेनंतर पक्षस्तरावर झालेले दिसतात आहेत का तुम्हाला मराठवाड्यात? नाही, आत्ता काही गुंतवणुकीच्या पातळीवर जे झालेले बदल होते ते निश्चितपणे सकारात्मक त्याच्याकडे बघायला हवं. आणि ते गुंतवणुकीचे प्रयत्न मेजर लेवलचे आहेत. म्हणजे गुंतवणूक आणि लाडकी बहीण या 2 गोष्टींना कुठंतरी मन बदलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. आत्ताच आपण ऐकलं ज्या पद्धतीनं आपण नागरिकांशी, बीडच्या नागरिकांशी संवाद साधला, त्यामध्ये शेवटचा माझा प्रश्न त्यांना असा होता की तुम्ही कशावर मतदान कराल? जातीवर कराल, धर्मावर कराल, विकासावर कराल, की सामाजिक सुरक्षितते आणि स्वास्थ्यावर कराल? तर एकंदरीत लोकांनी म्हणताना मात्र विकास आणि सामाजिक सुरक्षा म्हटलं. खरंच तुम्हाला हे दिसतं का की लोकांची प्रायोरिटी खरंच हे 2 मुद्दे आहेत का?
नाही दिसत आहे असं. म्हणजे आता कसं आहे, कॅमेरा दिसल्यानंतर एक बनचुकेपणा सगळ्यांमध्ये आलेला असतो, तर तो मतदारांमध्ये पण असतो, तो नसतोच असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे सांगितलं जाणारं कारण आहे ते मतदानामध्ये जशाच तसं असतंच, ह्याची काही खात्री देता येत नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा विकास ह्याच मुद्द्यावर आम्ही मतदान करू असं म्हणणारे खूप जण पाहिलेत आपण. त्याच्यामुळे लगेच ते त्यांचं ते मत खरं आहे असं समजण्याचं कारण नाही. तर त्याचं जे नेरेटिव्ह सेट करण्याची प्रोसेस आहे ती राज्य सरकार कशा पद्धतीने मराठवाड्यासाठी स्वतंत्र करते का, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. नक्कीच धन्यवाद सुहासजी आमच्याशी बोलल्याबद्दल. ग्राउंड झिरोवरून आपण पाहत होतो आजचा 0 आवर. गेली 3 दिवस आम्ही तुम्हाला 0 आवर आणलाय मराठवाड्यातून, कारण येणाऱ्या निवडणुकांचं एक महत्त्वाचं केंद्रस्थान आहे मराठवाडा. आपण 0 आवरमध्ये रोज लोकांना सोशल मीडियावरून प्रतिक्रिया मागतो. या खेपेला आम्ही प्रश्नही लोकांमध्ये जाऊन विचारला आणि प्रतिक्रियाही थेट लोकांमधनं घेतली. त्याचबरोबर आपण मराठवाड्यातील नेत्यांशीही बोललो आहोत. समाजमन नक्की काय म्हणतंय, काय म्हणत नाहीये, पण काय संकेत देतंय, हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीच्या दरम्यान अनेक वेळेला 0 आवर हा स्टुडिओमधून नाही तर ग्राउंड झिरोवरून आम्ही तुमच्यासाठी आणत राहूया. मात्र तुर्तास वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. एबीपी माझा, उघडा डोळे